स्वागत आहे भावानं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या सुंदर अशा व्लॉग मध्ये. बघू शकता पुन्हा एकदा तुमचा भाऊ तुमच्यासाठी सुंदर असा व्लॉग घेऊन आला. यांच्यात राडा होणार 2026-27 गाजवणं म्हणजे गाजवणारच. याला प्रत्येक व्हिडिओमध्ये असं काही ना काही चुकतंय माझं की त्याने पण सॉरी सारखं म्हणावं लागतं. आता ठरवली प्रॅक्टिस अशी करायची ना बेंच एकदा बी बोलायला चुकलं नाही पाहिजे आणि एकदा बी कुठंच इव्हन कुठली फील्ड असू दे त्या फील्डमध्ये तुमचा भाऊ टॉप राहिला पाहिजे. रस प्यायलाय आता रस टाकलाय रस रस टाकलाय नाही तर तुम्हाला वाटायचं रस टाकलाय रस. आणि मसल बेसची पावडर भाऊ लय टॉप विषय करायचा आपल्याला. लय टॉप म्हणजे टॉप. तोड नाहीस का यारी कुर्बाना अशी मेमरी बनवून ठेवणार ना भाऊ. काय करता ना मेमरी तर झालीच विषय. आणि विषय म्हणजे लय घाण सक्सेस आपल्या सक्सेसचा डंका आउट ऑफ कंट्री गाजणार. सुट्टी नाही रे भाऊ. खरंच रिॲलिटीमध्ये नसतं एक ना एक दिवस नसतं. आपल्या सक्सेसचा डंका आहे ना. आपलं तर ड्रीमच आहे कुठं तर म्हणजे आउट ऑफ कंट्री हिंडून यायचं. ठीक आहे ती तर गोष्ट लांबच राहिली. नाही ती तर गोष्ट करणार म्हणजे करणार. एकदम मनावर धरली म्हणल्यानंतर फक्त अजून एक वर्ष मला एक 27 पर्यंत ना 27 पर्यंत तुमचा भाऊ टॉप करणार. म्हणजे 27 पर्यंत एका वर्षात मला ना एक वर्ष पास झालं. फक्त एक वर्ष पास झालं टॉप बॉडी बनवायला. बस एका वर्षात मी परफेक्टली जर मी खरं कंटिन्यूली कन्सिस्टन्सी राखून कंटिन्यूली जर मी खरंच जिम केली आणि खरंच मनापासून जर मी काम करायला सुरुवात केली तुमच्या भाऊला कोणच रोखू शकणार. रिॲलिटी म्हणजे गोष्ट सांगतो तुम्हाला खरं एक. कारण तुमच्या भाऊनं जेव्हा काय करायचं ठरवलं ना ती गोष्ट केल्याशिवाय मागं सरला ना. रिॲलिटीमध्ये हा विषय म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो भाऊ. पण मी एवढं मानवदार नाही. आता तर ही ना नॉर्मली करतोय उगा. कुठं खेळायचा कुठं काय कर कुठं फालतू व्हिडिओ बघ कुठं काय कर कुठलं घाण व्हिडिओ बघ हे तरीसुद्धा मी जिम वगैरे चालू आहे. जरीसुद्धा माझं हे चालू आहे स्ट्रगल चालू आहे. पण सांगायचा एक विषय काय माहिती आहे महत्त्वाचा. जर तुमच्या भाऊनं खरंच मनावरती घेतली आणि खरंच लिटररी विषय सांगतो मला खरंच लयच मनावरती घेतला बाबा करायचं म्हणजे करायचं. नाही तर मग मी परत मी जेवण बघायचं नाही पाणी बघायचं नाही तहान बघायचं नाही भूक बघायचं नाही रात्र बघायचं नाही दिवस बघायचं नाही. लय खतरनाक कमबॅक करेल. पण विषय कसा होता आहे त्याला थोडंसं म्हणजे मस्ती एन्जॉय ह्याच्यात इकडं तिकडं जाते. पाहिजेच तेवढं बॉडीला पाहिजे. ठीक आहे सारखं जरी सक्सेस आणि पाठीमागे इकडे तिकडं पळायचं हे ते काहीतरी बनायचं हे सारखं जरी डोक्यात मी ती येईल लागून मग त्यापेक्षा ना नॉर्मली आपल्याला पाहिजेच की बाबा थोडंफार जसं की म्हणायला गेलं तर नॉर्मली एन्जॉय पाहिजे. नॉर्मली इकडे तिकडं माझ्याक मस्ती पाहिजे. नॉर्मली फ्रेंड्स हे ते पाहिजे. पण एवढं पण नाही की माझ्याक मस्ती की मित्र असू द्या मैत्रीण असू द्या कुणी असू द्या किंवा नातेवाईक असू द्या त्यांच्यामध्ये रमूनच गेला हे ते नाही. हे केलं लय दिवस झाला. ठीक आहे हे पाठीमागच्या ह्याच्यामध्ये केलं म्हणजे पास्ट टाईममध्ये केलं. आता प्रेझेंट टाईममध्ये खतरनाक करायचं आणि फ्युचर आपलं ब्राईट करायचं. आपलं एकच मोटिवेट आहे. ठीक आहे रिअलिटीमध्ये विषय सांगतो. आपला विषय कसा माहिती आहे तुम्ही बघताय प्रत्येक व्लॉगमध्ये. आता मी जेव्हा स्टार्टिंग केली होती 3 महिने कंटिन्यूवर गेली तेव्हा पण खूप मजा येत होती भाऊ. आणि आत्ता पण खूप मजा येते. खरं सांगतो ना एवढी मजा येते ना भाऊ एकटं. आणि महत्त्वाची गोष्ट एकटं राहण्यात जेवढी मजा आहे शप्प सांगतो भाऊ एकटं राहण्यात जेवढी मजा ना तेवढी कशातच मजा. एकटा आता जर गोष्ट असं कशी असते मला असते ग माझं कॉपी केलंय त्यानं. ठीक आहे मग मी माझं रिंगटोन हेच आहे पुन्हा त्या म्हणजे ते UP मधले काय बरोबर त्यानं कॉपी केले ते गाणं एकदम चाललं त्यामुळे जरा थोडंसं कुठलं गाणं आहे ते माहिती आहे का
सुनायो सनम मेरा क्या हाल है. खूप मजा आहे रे भाऊ, खूप लाईफ मध्ये ना एन्जॉय करून जगायला पाहिजे. खरं रिलेट सांगतो आपलं ना बघा, मला कॅमेरा पकडायला कोणी नाही. मी कसं आयडिया केली माहिती आहे, आयडिया तर तसं पाठीमागच्या एक हे आहे आपलं पाणी प्यायचं जार आहे आणि माझा मसल बेसचा डबा आहे त्याच्यावरती ठेवला. आणि आता रिलेटिव्ह विषयी सांगू ना, व्हिडिओ चालू आहे का नाही हे सुद्धा कळत नाही. जर समजा तिथं बंद झालं असेल ना, मी नुकताच इकडं बोलत बसलो, नुकताच माझी हे करणार जागायच मुद्दा काय माहिती का, मजा खूप यायला लागली. काय व्हिडिओच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे मला मजा यायला लागली. का सांगू का, कारण पब्लिकचा असू द्या, माझ्या मित्रांचा असू द्या, कोणाचं बी असू द्या, इथल्या इथं थोडंफार बॉन्डिंग झालेलं त्या लोकांचं असू द्या, त्यांचा रिस्पॉन्स लय चांगला भेटायला लागला. कसं सांगू का, कोणी आश्चर्यानं बघायला लागलं तर कोणी म्हणतंय नको बनवू, कोणी म्हणतंय बनव, किंवा कोणी म्हणतंय असू दे कर चालतंय चांगलं आहे, कोणी म्हणतंय. आता लोक आहेत, आता 150 करोडाच्या मध्ये 150 करोडाच्या मधले ते इथं असणारे लाख 1.5 लाख किंवा लाख 1.5 त्यांच्यातले कोणी असू द्या काय असू द्या, त्यातला मी पण येतो हे ते, ह्यांच्यातला त्याचं माइंडसेट वेगळं असतं, माझं माइंडसेट वेगळं. ते UP बिहारवाल्याचं माइंडसेट वेगळं आहे. तिकडे एक मित्र माझा बसला ठीक आहे, त्याचं माइंडसेट वेगळं. परत माझ्या मित्रांचं माइंडसेट त्याचं माइंडसेट वेगळं, माझं माइंडसेट काय बघ हां ठीक आहे. मला लय म्हणजे माझ्या जवळच्या नातेवाईक हे लय जण सजेशन देतील, पोलीस भरती कर, हे कर, आर्मी भरती कर, हे कर, ते कर. पण मला नाही करायचं. मग माझ्या मनाला जे वाटते ना ते करणं ठीक. आपले जे काय असेल ते आपल्या मनानं करायचं. तुम्हाला सांगतो एक रिअली मी सांगू, आजच्या युवा जनरेशनला एकच सांगतो काय सांगतो माहिती आहे का, तुमच्या मनाला जे येईल ना, जे येईल तुमच्या मनाला, असं नाही वाईट कृत्य करू नका ठीक आहे. हां तुम्हाला म्हणायचं डॉक्टर बना, तुम्ही डॉक्टर, तुम्हाला म्हणायचं आहे MBBS काय असेल ते तुमची, तुम्हाला काय इंजिनिअरिंग येईल, आता हे बिल्ड आहे ते काय पण तुम्हाला करू शकता. पण तुमची इच्छा आहे, तुम्हाला सोशल वर्कर बनायचं आहे, सोशल काय पण बनायचं, तुमची इच्छा. कोणाच्या आता बाबा खाली येऊन हां यांना म्हणलं हां हेच करू, हे येऊन वेगळं सांगणार, ते येऊन वेगळं सांगणार, हे येऊन वेगळं सांगणार, कोणाचं सजेशन हां हे तर ऐकायचं ह्या घेणं सोडून सरळ सांगतो तुम्हाला गोष्टीविषयी. आणि मजा काय यायला लागली माहिती आहे का भाऊ, एक रिलेट मी सांगू, काय तर सर लोकांपेक्षा वेगळं करतोय आणि त्याचा प्रतिसाद बी चांगला इंस्टाग्रामवरती भेटायला खतरनाक असा. म्हणजे आता कुठं म्हणजे मी बघा, मला कोणी आता मी जेव्हा स्टार्टिंग व्हिडिओ टाकत होतो तेव्हा बी रिस्पॉन्स चांगला येत होता. आणि विषय कसा झाला, परत अजून बंद केला मध्ये, परत अजून डाऊनफॉल आला. म्हणजे स्टार्टिंग केली तेव्हा रिस्पॉन्स चांगला येत होता, परत बंद केलं डाऊनफॉल आला, परत चालू केलं, परत वर आलो. आता हितपर्यंत यायचा प्रयत्न चालू आहे. आणि आत्ता कुठं जेव्हा तरी पण व्लॉग बनवताना सगळ्यांपेक्षा वेगळं काय केलं, तेव्हा कुठं जाऊन मला रिस्पॉन्स वेगळा आला. म्हणजे आता बघा, मी असं नॉर्मली असा पकडत होतो फोन ठीक आहे, असा फोन पकडत होतो. नंतर मी आयडिया केली, एक ट्रेन बघत असंच इंस्टाग्रामवरती बघत होतो. तर त्याच्यामध्ये एक ट्रेन मस्त होता, ऊसाचे कामगार होते ठीक आहे. त्यांनी काय केलं होतं, ऊसामध्ये फोन अडकावला होता असा पुढं आणि असं फिरवला होता ना, असं फिरवून मस्तपैकी व्हिडिओ काढला होता. तर मग तसं बघून मी केलं तर रिस्पॉन्स होला. पहिल्याच व्हिडिओला खतरनाक 1000 म्हणजे ज्या व्हिडिओला तास 1.5 तासानंतर कुठं जाऊन 30 व्ह्यूज यायच्या, 40 व्ह्यूज यायच्या, 50 व्ह्यूज यायच्या, तेच व्हिडिओ जरा वेगळं काय करून टाकलं तर त्याला त्याच व्हिडिओला 1000-1500 म्हणजे कमीत कमी नॉर्मली म्हणजे तसा ट्रेन केला मी, म्हणजे तसं हे बनवलं तर त्याला 1800 व्ह्यूज आले. 1800 व्ह्यूज आले म्हणून भाऊला थोडा कॉन्फिडन्स वाढला. म्हणलं आता हाच ट्रेन चालू करायचा. तर तो ट्रेन चालू करता लोकांचा रिस्पॉन्स म्हणजे जवळच्याच मित्राचा रिस्पॉन्स कळला, बनवू नको तसं, म्हणजे जो काउंटरला बसतो तो बनवू नको, नाही तर मी मालकाला फोन लावेन, मी मालकाचा. आणि इव्हन गोष्ट ना तुम्हाला सांगतो, मी जे व्हिडिओ बनवतो ना, मी जिथं काम करतो तिथलं ओनर पण बघतं, मी व्हॉट्सअपला जेव्हा स्टेटस टाकतो ते पण बघतो. तर त्यांनी मला अजूनपर्यंत बोललं नाही की असं ऊस घेऊ नको किंवा दुकानात व्हिडिओ बनवू नको, बोललेच नाही. पण एक सांगायचं मुद्दा बघा, जवळचा म्हणजे तुम्ही जर एखादं काय जरी बनवत असला किंवा काय जरी असं म्हणजे तुम्ही काही ना काही सक्सेसच्या मार्गी काय करताय ना, किंवा तुम्ही जर स्ट्रगल करताय ना, त्याच्यामध्ये तुम्हाला आडवं काय येते. म्हणजे लांबची लोक येत नाहीत, ज्यांना तुम्ही जवळ धरताय ना तीच लोक येत. मग त्याचं खतरनाक असं उदाहरण म्हणजे फक्त पाठीमागच्या वेळेस मी म्हणजे ह्याच्यामध्ये मी फक्त ऐकलं होतं की बाबा
जेव्हा वर माणूस कोण चाललाय किंवा काय ना काय स्ट्रगल करतोय वर जाताना बघतोय, पण त्याचा पाय खेचणारी दुसरी कोणी नसते, ते हे जवळचेच लोक असतात. हे एवढं मी अनुभवलं बघ. म्हणजे ऐकलं होतं ते, आता अनुभवलं पण प्रत्यक्षात. कसं सांगू बा, आता मालक तर मला काही बोललं नाही. म्हणजे आता हे रिझल्ट बघा त्याचा. मालक तर मला काय म्हणलं नाही की तू व्हिडिओ बनवू नको किंवा तू असं दुकानामध्ये काय करू नको किंवा तू ऊस घेऊन हे. पण माझा जवळचा जो मित्र होता तो काउंटरला असतो, ठीक आहे. तर मला म्हणजे मालक तर मला काय बोललं नाही. पाठीमागं बोललं ते काय विषय नाही. बोललं तर ठीक आहे, आपण नाही बनवायचं, ठीक आहे. त्यांचं दुकान आहे, आपलं आपण काम करतोय तिथं नाही बनवत, आपण बाकीकडे जाऊन बनवतो, ठीक आहे. आपण दुसरं काय तर हां बरं, ती ऊस नाही तर ऊस ते ती घेऊ. म्हणजे रिस्पॉन्स कसं येते उसानं कसं होतं, जरा वेगळं काय केल्यानंतर वेगळं काय केल्यानंतर लोक पण बघतील, लोकांना ट्रेंड पण गावतील, मला कंटेंट पण गावतो किंवा मला म्हणजे मोठे पण गावते, आणि जेणेकरून व्हिडिओ व्हायरल पण होईल आणि त्याच्यातून तुम्हाला बी काय शिकायला भेटेल आणि मला बी काय शिकायला भेटेल. पण सांगायचा मुद्दा काय माहिती आहे का, की जेव्हा जेव्हा आपण काय स्टार्ट करतो, जेव्हा आपण काय स्टार्ट करणार, त्याच्यामध्ये खरं रिॲलिटीमध्ये लिटरल विषय म्हणलं तर जवळची लोक येते तिथं. म्हणजे ती कोणाचं सजेशन चांगलं असतं, कोणाचं सजेशन म्हणजे कोणाचं सजेशन काय असतं निगेटिव्ह करायचं, कोणाचं सजेशन काय असतं पॉझिटिव्ह, ठीक आहे. चांगले कोणाचा विचार वेगळा, कोणाचा विचार वेगळा. तर माझा मित्र मला म्हणला नको व्हिडिओ बनवू, ठीक आहे. मी काय तिथून लगेच मी काय केलं, तिथून निघलो साईडला निघलो. म्हणलं थोडंसं मग गिल्टी फील झालं. ज्याला आपण जे लई जवळचं समजतो त्यांना जर असं बोलल्यानंतर आपण कसं करायचं, आणि त्याला महत्त्वाची येऊन गोष्ट तर त्याला माहीत आहे आपण स्ट्रगल काय करतोय किंवा हर एक गोष्ट. ते जाऊ दे, बाकीचं मला विचार काय करायचा नाही. आपला विषय कसा आपण खुश राहायचं, व्हिडिओ बनवायचं, कंटेंट बनवायचं, आणि आपल्याला काय एकच मोटिव्ह किंवा एखादं क्रिएटर बनायचं, मोठं काय व्हायचं. आणि एक विषय, ही जी परिस्थिती हाताची गरिबीत काढतोय ती उद्या जाऊन कुठं तर चांगली व्हावी, की जेणेकरून कोणाला पैसे अजूनपर्यंत आपल्या अंगावर कोणाचे पैसे नाहीत, पण नसणार पण आहेत, म्हणजे जास्त करून नाहीत. आता इथं येऊन गोष्ट मला काय ती पैसे ती काय 1-2 महिने कंटिन्यू केलं का फिटून जाते, ती जाऊ द्या, ती गोष्ट लांब राहील. पण सांगायचं मोटिव्ह एकच आहे आपलं, जर खालून जर म्हणजे एवढं एक म्हणजे जेव्हा व्हिडिओ बनवायला चालू केलं का नाही तेव्हापासून एक तर शिकायला भेटलं, की एक आपलं प्लॅनिंग कोणाला सांगायचं ना, किंवा आपण काय करतोय ते कोणाला काय बोलायचं ना. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणी काय पण बोलत बसते किंवा कोणी मोटिव्ह पण करायला बघतोय, कोणी डिमोटिव्ह पण करायला बघतोय. आपण फक्त आपलं फोकस करायचं आणि डिसिप्लिनमध्ये राहायचं, शांततेत कार्यक्रम करायचा, ठीक आहे. भेटू नंतरच्या व्लॉगमध्ये. खूप टायमिंग झालं, आता कामावर जायची वेळ आली तुमच्यापाशी, पण मज्जा खूप यायला लागली, काय सांगू यारी को निभाना किरदार है इसका ये